पाळणाऱ्यांना आता सरकार 50 लाख रुपये देणार आहे. होय, सरकारची अशी नवीन योजना असल्याचा दावा करण्यात आलाय. या योजनेचा लाभ कुणीही घेऊ शकतो असाही दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारची अशी योजना आहे का? गाढव पाळणाऱ्यांसाठी सरकार एवढे पैसे का देणार? यामागचं काय कारण असू शकतं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय आझाद मराठी. गाढव पाळण्यावर सरकार तुम्हाला 50 लाखापर्यंतची मदत करणार आहे. हो, हे खरं आहे. ही एक सरकारची योजना आहे ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे. यातून रोजगार आणि गाढवांच्या संख्येत वाढ हे दोन्ही उद्देश सरकार साध्य करू इच्छित आहे. देशात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होतीये. 2012 पासून आतापर्यंत सुमारे 7% गाढव कमी झाले आहेत. 2019च्या पशुगणनेनुसार आता फक्त 1.23 लाख गाढव शिल्लक आहे. सध्या सर्वाधिक गाढव जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशात आढळतात. देशातील 28 राज्यांमध्ये गाढवे शिल्लक आहेत. राष्ट्रीय पशुधन मिशन NML असं या योजनेचं नाव आहे, ज्यामध्ये गाढव पाळणाऱ्याला सरकार 50 लाख रुपये देते. या अनुदानासाठी सरकारच्या अटी असून त्यासाठी अर्ज भरावा लागतो. गाढव पाळण्यासाठी 50% अनुदान केंद्र सरकार देते. एकूण खर्च 1 कोटी असल्यास सरकारकडून 50 लाख मिळतात. हे अनुदान मिळवण्यासाठी एका युनिटमध्ये किमान 50 मादी आणि 5 नर गाढव असणं आवश्यक आहे. हा लाभ फक्त स्थानिक जातीच्या गाढवांसाठी लागू होतो. परदेशी जातींना अनुदान मिळत नाही. तसंच हे अनुदान शेतकऱ्याला 2 हप्त्यांमध्ये दिलं जातं. गाढव संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा हे देखील बघूया. तर nlm.udyamimitra.in ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, ज्यावरून आपण अर्ज करू शकता. बँकेकडून कर्जही घेऊन प्रोजेक्ट सुरू करू शकता. अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. योग्य योजना युनिट आकार निवडल्यास 50 लाखांची मदत मिळू शकते. गाढविणीचं दूध आणि त्यापासून बनवलेले उत्पादकांना सरकार प्रोत्साहित करते. गाढविणीच्या दुधात पौष्टिक घटक असतात. त्वचेसाठी उत्तम असून आरोग्य प्रतिकारक शक्ती वाढवते. तसंच रोजगारही उपलब्ध होतो. याशिवाय जे राज्य घोडा आणि उंटाच्या जातीच्या संरक्षण करण्यासाठी कार्य करतील त्यांना देखील केंद्र सरकारकडून मदत मिळेल. ही मदत नवीन प्रजनन फार्म किंवा वीर्य स्टेशन उभा करण्यासाठी दिली जाईल, ज्याची मर्यादा 10 कोटी रुपयापर्यंत असू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर सुद्धा नक्की करा. धन्यवाद.